शुभ सन्मानित करतोय PLT एंटरप्राइजेस वांगणी या संघाचे संघ मालक नक्कीच त्यांच्या कामगिरीवर खुश असतील। आपण फेरबदल करूया आणि कमेंटरी बॉक्स मध्ये एक मधुर गोड आवाज आतिश सर आपली वाट पाहत आहेत। धन्यवाद डीजे। घेऊन जातोय सामन्याकडे मॅच नंबर 8 आपल्या समोर येतोय। देवी प्रिन्स 11 वरवटणे वर्सेस निश्चय 11 PKR CKR पाटणसई यांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे। फलंदाजी मार्कवर येतोय ऋतिक माली, ज्याने या वर्षामध्ये अक्षरशः गाजवून सोडलंय। अलिबाग तालुका असोत, पेन तालुका असोत, रोहा तालुका असोत, रोहा तालुका प्रीमियर लीग असोत, त्यानंतर अलिबागमध्ये मोठ्या मानाच्या स्पर्धा झाल्या, त्यामध्ये सुद्धा त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं किताब पटकावलं। असा एक वरवटणेचा वंडर बॉय ऋतिक माली त्याच्या समोर गोलंदाजीसाठी येतोय। लेदर क्रिकेटमध्ये ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये आपली वर्णी लाभली होती, असा हा लेदर क्रिकेटचा बादशाह, त्याला मी नाव दिलं होतं, तो म्हणजे टप्पा मास्टर सुमित गोले गोलंदाजीसाठी होतोय सज्ज। आणि पहिला चेंडू गेलाय का? यस, दॅट इज अ मॅक्सिमम। ऋतिक माली वेलकम करतोय, भव्य स्वागत करतोय। ऋतिक मालेने भव्य स्वागत केलाय सुमित गोले यांचा। आणि या दरम्यान हा रचनात्मक शॉट कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय। पुन्हा एकदा सीमा रेखा बाहेर 4 धावांसाठी कमांडीचे। धन्यवाद डीजे। सुमित गोलेवर आता मात्र हल्ला बोल करताना दिसतोय ऋतिक माली, ज्याने सीएम चषकामध्ये मोन्याला 3 षटकार मारल्या होत्या, एका ओव्हर मध्ये 31 धावा कुठल्या होत्या, असा हा ऋतिक माली आहे। ओहो, या दरम्यान मिनी हेलिकॉप्टर लॉंगांच्या क्षेत्रामध्ये सॅमच्या डोक्यावरून जातोय, पुन्हा एकदा सीमारेषा चिरतोय, चेंडू होतोय परार, सीमा पार, 4 धावा। बाप फलंदाजी येतोय, अफलातून फलंदाजी येतोय, एक जबरदस्त फटकेबाजी ऋतिक माली यांच्या मार्फत। आहा, आता मात्र रचनात्मक मॅन्युफॅक्चर केलंय, या शॉटला मॅन्युफॅक्चर केलंय, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, पुन्हा एकदा चौकार जातोय आणि 3 सलग चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत ऋतिक माली। तो 18 धावेवर जाऊन पोचलेला आहे ऋतिक माली। याच्या नावा रेकॉर्ड आहेत ते म्हणजेच 2022 मध्ये 2 शतक आहेत आणि 2023 मध्ये 1 शतक आहेत, असे 3 अर्धशतक आहेत। असा हा एक अर्धशतक वीर म्हणावा लागेल। एक सायकल मॅन आहे, त्यांनी तब्बल 3 सायकल कमावलेल्या आहेत, असा हा सायकल मॅन आहे वरवटण्याचा वंडर बॉय। आणि या स्पर्धेला सायकल आहे, सायकलवर त्याची 3 सायकल त्यांनी कमावलेल्या आहेत। एक दहावीर चषक मध्ये निश्चितच त्यांनी सायकल घेतली होती। या दरम्यान आता मात्र चांगला चेंडू येतोय। ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये एक दुसरी सायकल घेतली होती आणि आता रामराज येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी 3री सायकल कमावली। अशा 3 सायकल कमावलेल्या आहेत वरवटणे गावामध्ये, ज्यांनी निश्चितच वाजेस वरवटणे संघाकडून खेळून आपलं नाव कमवलं, असा हा साई 11 वरवटणे संघाचा खेळाडू आहे ऋतिक माली। 1 रन्स घेऊन हा षटक क्रमांक 1 इथे मात्र समाप्त होतोय। धावसंख्या मात्र जाऊन पोचली 19 या धावेवर। या विभागामध्ये सायकल मॅन म्हणून ज्याची
नाव आहे, कारण या विभागामध्ये सायकल कमवणं, एक नाही, दोन नाही, 3 सायकल कमवण्याचा मान या सायकल मॅनने कमवलाय. वरवटण्याचा वंडर बाय ऋतिक माली. जेव्हा 2022 मध्ये सायकल ठेवली होती, ती सायकल निश्चितच साई 11 वरवटणे या संघाकडून ठेवण्यात आली होती आणि ती सायकल ऋतिक माली यांनी पटकावली होती. आणि या वर्षी जी सायकल दिलेली आहे ते राकेश शेलर यांच्याकडून ही सायकल पुरस्कृत केलेली आहे, स्पॉन्सर केलेली आहे. धन्यवाद राकेशजी, आपण या स्पर्धेसाठी लागणारी जी सायकल आहे ती दिल्याबद्दल ग्रामीण असोसिएशन तसेच ग्रामीण प्रीमियर लीग आपलं आभारी आहोत. घेऊन जातोय सामन्याकडे मिस्टर सॅम येतोय, समाधान विचारे येतोय गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान आता चेंडू पुन्हा एकदा टाटा बाय बाय 6 धावांसाठी ऋतिक माली. ब्रँडेड फटका. सात चेंडू 25 धाबेवर जाऊन पोचलेला आहे तो ऋतिक माली. संघाच्या 7 चेंडू 25 आणि वैयक्तिक सुद्धा 7 चेंडू 25. आहा, आता मात्र बॅटची कड घेऊन ऋतिक मालीला माघारी जावं लागेल. समाधान विचारेच्या या चेंडूने मात्र विचार करावा लागलाय. ऋतिक माली पहिला हादरा, मोठा हादरा, मोठी मासली जाळामध्ये फसले. बॅक टू द पवेलियन. कमांडीचे ऑलराऊंडर मॅन फ्रॉम पलतचा हा एक उत्कृष्ट खेळाडू, ज्याने उत्कृष्ट ऑलराऊंडरला निश्चितच माघारी पाठवलं. ऋतिक माली सारख्या फलंदाजाला विचार करावा लागला. बॅटची कट घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. योगेश चांबेकरच्या हातामध्ये गेला. विकेट किपिंगचं काम पाहत आहेत योगेश चांबेकर. पहिला हादरा भेटला देवी प्रिन्स 11 या संघाला. ओहो, पुन्हा एकदा विकेट. हे प्रभू, हे हरिराम, ये का हुई? लगातार दूसरा विकेट. कमांडी चेक. गोलंदाजी पाहायला मिळाली. समाधान विचारेने स्वतः प्रेशर घेतला नाही आहे, स्वतःवर दाखवलेला विश्वास आणि कॉन्फिडन्स स्वतःला त्यांनी सिद्ध केलाय. काही जबरदस्त गोलंदाजी. समाधान विचारे लगातार 2 चेंडूवर 2 विकेट्स. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे तो मिस्टर सॅम. समाधान विचारे. राजेशला सुद्धा माघारी पाठवलाय आणि राजेश याची जागा भरून काढण्यासाठी येतोय सिद्धेश ठोंबरे. सिद्धेश तेलंगे. या दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेवर इथे आता मात्र समाधान मानावं लागतोय.
एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोचली आहे 26 या धावेवर. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली होती ती सुद्धा 6 धावेने झाली होती. त्यानंतर ऋतिक माली बाद, त्यानंतर राजेश दलवी बाद, त्यानंतर एक अशी चांगली सुरुवात म्हणावं लागेल समाधान विचारे या गोलंदाजाने केली. एक चांगला परफॉर्मन्स आपल्या संघासाठी दिले आणि महत्वाचा गडी जो गेम चेंजर होता ऋतिक माली त्याला मात्र माघारी धाडलं. हो काय चेंडू आहे, काय चेंडू आहे, वाट डिलिव्हरी, वाट अ बॉल यार, जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. समाधान विचारे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर पलस गावचा हलक्या हाताने खेळून काढलाय, प्लेसमेंट चांगलाय, गॅप मध्ये टाकलाय, 1 धाव 2 धाव आणि 2 धावा पूर्ण करतायत. खरंच एक चांगला चेंडू ऑफच्या पॉइंटच्या दिशेने मारला आणि एक चांगला ऑब्झर्वेशन दाखवलं निलेश यानं. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालं आणि 2 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर लागले ती 28. सुमित गोलेवर दडपण टाकलं होतं ऋतिक माली यानं. समाधान विचारेने या ओव्हर्समध्ये 9 धावा देऊन 2 गडी यशस्वी गडी टिपलेले आहेत ऋतिक माली आणि राजेश दलवी यांना. अजून ही 2 षटकं येणं बाकी आहेत. आणि या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो आजच्या दिवसामध्ये 8 सामने खेळवण्यात येणार होते. ते 8 सामने आपल्याला पाहायला मिळाले. ग्रामीण प्रीमियर लीग 2024 शनिवार. अकेश हरपाल आपण प्रतीकजी गायकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अकेशजी हरपाल आयोजक कमिटी या ग्रामीण प्रीमियर लीग साठी अहोरात्र मेहनत घेत असतात आणि त्या मेहनतीचं फल म्हणजेच ही ग्रामीण प्रीमियर लीग. आणि या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सतत मला 5वा सीझन असेल. 5व्या सीझनला मला त्यांनी समालोचनाची एक संधी दिली आहे. आणि बघा 12th मॅन डीजे ब्रावोच्या मावशीचा मुलगा धावतोय ऋतिक भोपी. मावशीचा पोरगा आहे. डीजे ब्रावो आलेला नाही आहेत परंतु मावशीचा पोरगा इथे दरवर्षी उपस्थित असतो असे आमचे ऋतिक भोपी. या दरम्यान आता मात्र हा ताबडतोड फटका होता परंतु अक्षय आहे सीधे साधे झेल सोडणार नाहीये. सुंदर झेल म्हणावं लागेल अक्षय याचा. समर हरपाल येतोय आता. मात्र आता दैवी प्रिन्स 11 हा संघ थोडासा का होईना अडचणीमध्ये सापडताना दिसतोय. समीर गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर मात्र विकेट त्याने कमावलाय. आहा चांगला फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सुमित आहे. सुमितच्या हातामध्ये चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेवर इथे समाधान मानावं लागलं आणि एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 29 या धावेवर.
समीर गोलंदाजी मार्कवर. आहा 11 असा लाईन मारण्याचा प्रयत्न. गुडलाईन स्पॉटवरून चेंडू उडाला होता, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता, त्यामुळे निलेश खांडेकरला हा चेंडू मात्र निश्चितच बॅट मध्ये आला नाहीये. बॅट मध्ये आला असता तर निश्चितच एक पॉवरफुल स्ट्रोक असता. आहा गुल 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 तांडी गुल. खाली गेला, प्रेशर मध्ये गेला आणि प्रेशर मध्ये काय होतं ते त्यांनी दाखवलं. कारण ऋतिक माली गेल्यानंतर एक हिस्ट्री आहे, ऋतिक मालीच्या संघाची हिस्ट्री आहे. जेव्हा जेव्हा ऋतिक माली बाद होतो ना तेव्हा तेव्हा त्याच्या संघातील जे खेळाडू आहेत आयाराम गयाराम आयाराम गयाराम दरवर्षीची ही कहाणी आहे. कारण ऋतिक मालीला जी साथ आहे ती जर संघाची साथ नसेल तर तो कधीच चॅम्पियन होऊ शकत नाही आहे. एका तरी अजून दोन चेंडू शिल्लक आहेत. तो 7 चेंडू मध्ये त्यांनी तब्बल 25 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर 9 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला समजतोय ऋतिक मालीला थांबणं किती गरजेचं आहे, 4 ओव्हर्स खेळणं किती गरजेचं आहे, जबाबदारीने खेळणं किती महत्वाचं आहे. कारण तो वन मॅन शो आहे, वन मॅन आर्मी सारखं त्याला लढावं लागेल. आहा काय चेंडू आहे, काय चेंडू आहे, काय चेंडू पडतोय, काय गोलंदाजी करतोय समीर. वाघलीचा हा गोलंदाज आहे समीर. आणि आता मात्र बाहुबली येतोय, राहुल उमरे बाहुबली. चांगला फटका आहे बाहुबलीचा, ताकदवर फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव, दुसरी धाव आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे. 31 धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. समीरचं एक यशस्वी षटक समाप्त झालेलं आहे. PKR CKR या संघासाठी एक जबरदस्त षटक टाकताना दिसलंय. निश्चय 11 PKR CKR या संघाचं फक्त 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. एक जबरदस्त स्पेल म्हणावा लागेल समीर याचा. कम ऑन डीजे. निश्चितच त्यांचा प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे आणि ते आता सक्सेसफुल करतायत का बघूया. या दरम्यान फसलाय, पुन्हा एकदा समर फसलाय आणि पहिलं यश मिळतंय तो साहिल राणे याला.
या सरम्यान आता मात्र नजर लागली ती देवी प्रिन्स 11 या संघाला. काय घ्या मिरच्या लिंबू काहीतरी घ्या आणि यांच्यावर ना कारा असा काहीतरी करावा लागणार आहे, कारण नजर लागली आहे ऋतिक माली बाद झाल्यानंतर. साहिल राणे जबरदस्त गोलंदाजी साहिल राणे याची. बघा पुन्हा एकदा आणि आता मात्र रन्स मात्र यशस्वी झालेला आहे. धावसंख्या 32. आता मात्र बाहुबलीला काहीतरी करावं लागेल, आपल्या संघासाठी करावं लागेल. उभा ठाकला हा विठ्ठल. विठ्ठल काय करतो बघूया. हा बाहुबली मॅन फ्रॉम वाकनचा हा जबरदस्त फलंदाज आणि जबरदस्त गोलंदाजी PKR CKRचा हा गोलंदाज साहिल याच्या मार्फत पाहायला मिळते. काय खेळ पाहायला मिळतोय साहिल मार्फत. या दरम्यान हा चांगला फटका येतोय यार. राहुल याचा एक धाव, दुसरी धाव आणि दुसरी धाव होणार का. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 34 धावेवर. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. साहिल आहा आता मात्र काच सोडलेली आहे. सुंदर गोलंदाजी, खरंच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. समाधान विचारे, समीर, साहिल राणे यांच्या मार्फत जी गोलंदाजी आहे ना, कशा प्रकारे गोलंदाजी करायची ती मात्र यांच्याकडून शिकावं. काय गोलंदाजीचं प्रदर्शन केलाय. एक जबरदस्त या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. ओहो आता मात्र षटक क्रमांक 4 मात्र इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 3 आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा 3 धावा आलेल्या आहेत. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि 35 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. ते 7 चेंडू मध्ये 25 धावा आल्या होत्या आणि 17 चेंडू मध्ये नंतर फक्त 9 धावा आलेल्या आहेत. निलेशजी नाईक काय म्हणाल, काय सांगाल तुम्ही या संघाला, देवी प्रिन्स 11 या संघाला. क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टीला किंमत नसते. ज्यावेळी आपला एखादा चांगला हुकमी एका ज्यावेळी बाद होतो त्यावेळी तुम्हाला संघाला सावरणं गरजेचं असतं. परंतु झालं काय, इथे मात्र ऋतिक माळीची चांगली फलंदाजी पाहिली. तब्बल त्यांनी 25 धावा जमा केल्या 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने. तदनंतर निलेश खांडेकर आऊट झाला, राजा आऊट झाला, सिद्धेश आऊट झाला, समर आणि त्यानंतर कुठलाही खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकला नाही. आणि अवघ्या 34 धावा म्हणजे सुनील मनोहर गावस्कर यांचा शतकांचा आकडा त्यांनी गाठला 34 आणि 35 धावांचं एक माफक आव्हान घेऊन मैदानावर दाखल होतोय. तो म्हणजे आता फलंदाजी करणारा संघ दैवी प्रिन्स 11 वरवटणे या संघाला. मित्रांनो, आयुष्यामध्ये ज्यावेळी संघर्ष तुमच्या नशिबी येतो त्यावेळी तुम्ही स्वतःला नशीबवान समजा, कारण देव नेहमीच कठीण रोल एका चांगल्या अभिनेत्याला देत असतो. आणि अशा वेळी तुम्हाला ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर स्वतःला सिद्ध करायचं असेल, आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकाने ठेवलेल्या विश्वासासाठी एक आयकॉन प्लेअर म्हणून तुम्ही ज्यावेळी खेळता त्यावेळी चांगली जबाबदारी तुम्हाला साकारावी लागते. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप मोठमोठ्या स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रोहा तालुक्यामधील नजर असे जगावे दुनियेमध्ये, नजर रोखुनी असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावूनी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. आणि असेच कायमच सगळ्यांना मदत करणारे, एकमेकांना हात देऊन त्यांना सहकार्याची मूर्ती
उभारणारे आदरणीय गोष्टीनेच तुमचं आयोजन चांगलं होत असतं. इथे मात्र चौकार आलाय. इथे मात्र बराच बाहेर बॉल गेलाय. 7व्या 8व्या स्टंपवर पंचांनी दंडित केले. पंचांची कामगिरी अगदी अचूक राहिली. आज आमचे पंच जयजी बावकर, मंदारजी पाटील, राहुलजी पाटील याचं चांगलं योगदान. धावसंख्या 35चा पाठलाग करत असताना 11 या आकड्यावर जॉनी सबर्गचं ते मैदान 2011. तुम्हाला आठवत असेल 2 एप्रिल 2011 आणि भारताने विश्वकप जिंकला. भारताची प्रतीक्षा 12 वर्षानंतर सुद्धा तशीच आहे. सरळ बॅटनं चांगली फिल्डिंग. ओव्हर्स टू बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ ड्राईव्ह केला ऋतिक माळीचा हा निर्धाव चेंडू. 35 धावा रोखाव्या लागतील आणि अशा वेळी तुम्हाला व्यूह रचना, अभेद्य क्षेत्ररक्षण, बांधी विजयाचे तोरण, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आत्मविश्वास हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से ही तो असली उडान होती है. इथे मात्र बॅकफुटला गेले, पंच केलाय. मिडविकेट डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉर्ट मिडविकेट मधून. इथे मात्र झेल धरणीला दान. 2 झेल सुटलेत. इथे मात्र ऋतिक माळी नाराज आणि इथे मात्र पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 अशुभ आकडा मानला जातो, परंतु मार्टिन गप्टिल हा 13 वर्षाचा असताना त्याचा एक अपघात झाला आणि त्याची 3 बोटं तुटली आणि त्याला मार्टिन गप्टिल 2 टोज असं नाव पडलं. परंतु 13 हा आकडा अनेकांना सुद्धा लकी आहे, परंतु हा लकी आणि अनलकी होईल का ते आपल्याला बघावं लागेल. कारण एका बाजूला आपण बघतोय आदरणीय विशालजी वामन म्हात्रे यांचा संघ दैवी फ्रेंड्स 11 वरवटणे आणि विरोधात खेळतोय प्रल्हाद शेठ राणे यांचा संघ निश्चय 11 PKR CKR पाटणसई हा संघ. दोन्ही संघ आपल्या, त्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. उद्या सुद्धा एक एक्झिबिशन मॅच आणि उद्या आपल्याला कळेल की कोणता संघ या सुवर्ण करंडकावर नाव कोरेल. हे खेळाडू यंगस्टर आहेत. हे खेळाडू बरंच काही शिकून जाणार आहेत या मैदानामधून. बऱ्याच अपयशाच्या यशाच्या गोष्टी आज ते घरी शेअर करतील आपल्या आई वडिलांसमवेत. इथे मात्र नवीन गोलंदाज दाखल होतोय समीर. ओमकार हा आमडोशी संघाचा उगवता गोलंदाज. इथे मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, आउटसाइड लेग स्टंप पंचांनी दंडित केले. बॉलर एंडचे पंच आहेत ते म्हणजे आमचे जयेश पावकर आणि बॅटर एंडचे पंच आहेत ते म्हणजे मंदारजी पाटील. इथे मात्र 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे बिनबाद 14 या आकड्यावर. 14 हा आकडा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, व्हॅलेंटाईन डे, परंतु पुलवामाचा हल्ला सुद्धा 14 तारखेला झालाय. इथे मात्र धावसंख्या 14 या आकड्यावर. लेग ब्रेकचा प्रयत्न, चांगला बॉल, रिदम चांगला आहे. लेग स्टंपला सोडून आता मिडल टू मिडल गोलंदाजी करतोय. तुम्हाला माहीत असेल प्रवीण तांबेने सातत्य ठेवलं आणि IPL मध्ये विकेट हॅट्रिक पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली होती आपल्याला. तोच काही एखादा करिश्मा हा गोलंदाज करेल का? तुम्हाला संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या मैदानावर वयाच्या 8व्या वर्षापासून. इथे मात्र फुल टोल बसेल असं वाटतंय, कारण फुल टॉस होता आणि हा फुल टोल वसूल डीप मिडविकेट. ऋतिक माळीचा प्रयत्न चांगला, मात्र चेंडू सीमापार. षटकार आलाय GPL.
कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि इथे मात्र आणखी एक गडी, पहिला गडी इथे योगेशच्या स्वरूपात बाद होतोय. डीजे इथे मात्र आडव्या बॅटनं काय फटका, मस्तक पे दस्तक, सडक पे कडक वाला हा शॉट ऑफ द इव्हनिंग, षटकार. च्या मदतीने धावसंख्या फुलते आणि धावसंख्या धावफलकावर 26 या आकड्यावर. 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिवस आणि इथे मात्र आज दिवस समाधान विचारायचा आहे की काय. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं कमबॅक गोलंदाजी करणारे ओमकारचं. ओमकारकडे बराच अनुभव असेल. एक चेंडू शिल्लक, बराच काही ओमकार शिकून जाईल या मैदानामधून, कारण ओमकारकडे बराच भविष्य आहे आणि यंग टॅलेंटेड आहे ते खेळाडू. जरी हार जीत झाली तरी तुम्हाला शिकण्यासारखं खूप आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन युअर लाईफ. आणि अनुभव हा कधीच कुठल्या दुकानातून तुम्हाला विकत मिळत नाही, तो तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरच मिळतो. जो अनुभव आला आज मला वेलशेतमध्ये, अतिशय चांगली लोकांची संस्कृती, इथे मात्र पाणी चहाची उत्तम व्यवस्था खरंच मानायला पाहिजे. आणि अगदी सुसंस्कृत गाव, अगदी टुमदार असं वसलेलं एक वेल प्लॅन्ड गाव आपण बघितलं. इथे मात्र धावसंख्या 27 या आकड्यावर, फक्त 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आपल्या केसांसाठी प्रसिद्ध असणारा ऋतिक भोपी, एक चांगला स्टायलिश खेळाडू. या खेळाडूला पाहिलं ना की मला अनिकेत सानपची आठवण येते. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, भावेश पवार सारखा, द प्राईड ऑफ भिवंडी सारखा, मात्र ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगर खरंच अनिकेत सानप. मात्र ऋतिक भोपीला सुद्धा आपण पाहू शकतो. चांगला लेग ब्रेक या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्याला टप्पा जर मिळाला ना तर भल्या भल्या बॅटरला तो गुगली टाकू शकतो. गोलंदाजीमध्ये चांगले बॉल टाकू शकतो. गुगली आहे, फ्लिकर आहे, टॉप स्पिन आहे, यॉर्कर आहे, बीमर आहे, बाउन्सर आहे, फुलर लेंथ आहे, शॉर्ट पिच आहे, दुसरा आहे, असे विविध बॉल असतात. इथे मात्र बॅकफुटला गेले, जागा बनवली, आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू खेचून काढलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इथे मात्र एक धाव इथे येते. ऋतिक माळी आहे गोलंदाजी डीप मध्ये. इथे मात्र सिंगल धाव ऍड केली जाईल आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये 28. आणखी 7 धावांची गरज. 1-2 डॉट बॉल आले ते शेवटच्या ओव्हरपर्यंत अतिजी सामना जाऊ शकतोय. इथे मात्र फुल टॉस होता, सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. हे चांगलं मी म्हणेन योगदान गोलंदाजाचं सुद्धा, कारण त्याला माहीत आहे की मोठे फटके आपल्याला रोखावे लागतील. एक दमदार आयोजन. ज्या संघ मालकाच्या घरी ही ट्रॉफी जाईल किंवा कोणतीही ट्रॉफी जाईल तर खरंच त्याला अभिमान असेल. आणि कोणता खेळाडू बायसिकल घेऊन जाईल याचं उद्या उत्तर आपल्याला मिळेल. खराब बॉल आणि त्याचा खरपूस समाचार काही घेतला नाही. डीप मध्ये आहे, स्क्वेअर लेग मध्ये ऋतिक. अगदी पहाडासारखा, अभेद्य या सह्याद्री सारखा. कळसुबाईचं शिखर तुम्हाला व्हावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि त्याचमुळे तुम्हाला झळाळची ट्रॉफी मिळेल. धावसंख्या 30 या आकड्यावर, फक्त 5 धावांची गरज. आज आयोजन कमिटीने प्रचंड मेहनत घेतली. संध्याकाळी त्या आनंदात असतील, परंतु उद्या जेव्हा स्पर्धा संपेल त्यावेळी त्यांना खरा आनंद होईल की स्पर्धा ही यशस्वी झाली आहे.
चांगला बॉल ड्रिप केलाय. चांगली उंच शिखरं आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच पद्धतीने यशाची शिखरं तुम्हाला पार करायची असतील तर प्रयत्नांच्या दऱ्या तुम्हाला पार कराव्याच लागतील. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. हा बॉल निर्णायक असेल या मॅच मध्ये. 7 बॉल 5 धावा. अगदी रोमांचक सामना. इथे मात्र सिंगल धाव. अरे बाप रे, मी म्हणालो होतो हा बॉल निर्णायक असेल. जिथे एकही धाव नव्हती, कॅच पण ड्रॉप झाली आणि मॅच सुद्धा चौकार आला नशिबाचा. आता डीजेला मिळेल संधी. फर्स्ट स्लिप मधून तिथे मात्र क्षेत्ररक्षण चकला आणि इथे मात्र ऋतिक टेन्शन मध्ये आलाय आणि मात्र आता धावसंख्येची गरज आहे. फक्त एक. स्कोर इज लेव्हल नाव. परंतु ICC मध्ये कधीच तुम्हाला कंपल्सरी चेसिंग बघायला मिळत नाही, कारण त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो वेळापत्रकामध्ये. परंतु रायगड ग्रामीण क्रिकेट एकच धावेची गरज आहे. आपण लक्षात घ्या, राकेशजी गायकवाड अध्यक्ष आहेत रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. वेगवेगळे नियम तुम्हाला दरवर्षी बघायला मिळतात आणि ज्यावेळी पनवेलमध्ये मोठे सामने होतात मनोज दादा, त्यावेळी 40+ 1 लॉट त्यांना कंपल्सरी ठेवावा लागतो. 3 वर्षापासून तो नियम त्यांनी केलाय. इथे मात्र सिंगलची गरज असताना मोठा फटका खेळला आणि कॅच ड्रॉप आणि इथे मॅच फिनिश. आदरणीय रमणदादा पारंगे साहेब यांचे इथे रमेशजी पारंगे साहेब यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया. आणि रमणदादा पारंगे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. या आपण सर्वप्रथम स्वागत करून घ्यायचं आहे.